नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, 2-3 दिवसापासून आपले व्हिडिओ आले नाहीत, तर आजपासून आपले व्हिडिओ नेहमी येतील. तर आजच्या भागामध्ये आपण एकूण 7 रांगोळी काढणार आहोत. तर चला तर मग काढूयात. अगदी रांगोळी नवीन आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्या रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडतील. आपल्या दारामध्ये रोज नवनवीन रांगोळी काढायला कुणाला नाही आवडणार. त्यासाठी आपला व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. त्या पाहिल्यानंतर तुम्हाला नवनवीन रांगोळी काढता येतील, शिकता येतील. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 3 अशा लाईन देऊन घेतलेल्या आहेत, एक मोठी आणि 2 छोट्या. आणि त्यावरती आपण एक असं राऊंड काढून घेतलेला आहे आणि त्यावरती एक अशी गोलाकार पाकळी काढली आणि त्यावरती आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे या आकारामध्ये. आणि त्या लाईनच्या वरती आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊयात. आणि जी गोलाकार पाकळी काढलेली आहे त्यावरती अशा 2 लाईन ओढून त्यावरती असा एक व्हाईट रांगोळीने डॉट्स देऊयात. तर इथे आपण लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन घेऊयात. तर अगदी युनिक रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल. अगदी 1 मिनिटात काढता येणारी ही रांगोळी. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर नक्कीच तुम्हीसुद्धा काढून पहा. ही रांगोळी तुम्हालासुद्धा छान वाटेल आणि आवडेलसुद्धा आणि काढायलासुद्धा एकदम सोपी आहे. तर पहा, इथे आपली रांगोळी तयार आहे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे मी असे मोठ्या आकाराचे व्हाईट रांगोळीने असे डॉट्स दिलेत. आणि आपण तुम्ही इथे कशाचाही वापर करू शकतात. मी इथे रांगोळीच्या वाटीचा वापर केलेला आहे. तर इथे बघा, आपण बोटाने असे चक्र काढून घेतलेले आहेत. अगदी फक्त एकच राऊंड व्हायला पाहिजे या आकाराचे आपल्याला चक्र काढायचे आहेत. आणि त्याखाली एक बरोबर आपल्याला अशा 2 लहान मोठ्या लाईन द्यायच्या आहेत. आणि त्यासुद्धा आपण अशा इथे जॉईंट करून घेणार आहोत. आणि वरती इथे आपल्याला अशी एक पाकळी काढून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती रोज रोज युनिक आणि एकदम नवीन अशा रांगोळी अपलोड करत असते. आणि त्याही अगदी छोट्या छोट्या, आपल्याला डेलीच्या वापरासाठी. नेहमी सकाळी उठलं का कोणती रांगोळी काढायचं याचं टेन्शन नाही आता. फक्त आपला व्हिडिओ पाहिला का एकदम नवनवीन रांगोळी तुम्हाला पाहायला भेटतील. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावे लागतील. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ऑल या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ पाहता येतील. नवनवीन रांगोळी आपल्या देवघरामध्ये, दरवाजामध्ये, तुळशीसमोर काढता येतील. तर ही बघा, दुसरी रांगोळीसुद्धा अगदी युनिक आपली तयार झालेली आहे इथे. ही रांगोळी नक्कीच तुम्हाला आवडली असेल. नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी ट्राय करून पहा. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. अगदी छोट्या छोट्या रांगोळी असतात. अगदी 1 मिनिटात काढून होतील अशा या रांगोळी मी तुम्हाला दाखवत असते. आणि आपल्याकडे सकाळी टाईमही नसतो, त्या वेळेनुसार आपल्याला रांगोळी ॲडजस्ट करायची असते. आणि युनिकही दिसली पाहिजे. रोज रोज एकच आपण रांगोळी नाही काढू शकत. त्यासाठी आपल्याला युनिक काहीतरी काढायचं असतं. त्यासाठी या रांगोळी खूपच मस्त आहेत, अगदी छोट्या छोट्या. तर इथे बघा, दोन्ही साईडने आपण एक लहान आणि एक मोठ्या आकारामध्ये अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत. खालच्या साईडने मोठ्या आणि वरच्या साईडने लहान. ही रांगोळी दरवाजाच्या साईडला काढल्यास एकदम सुरेख रांगोळी दिसते. नक्की तुम्हीसुद्धा ही रांगोळी दरवाजात काढून पहा. आणि हलकासा आपण पांढरा रंग यामध्ये भरभरून घ्यायचा आहे. आणि त्यावरती आपण डॉट्स देऊयात असे. आणि एका साईडला पिवळ्या रांगोळीचे असे मोठे डॉट्स देऊयात. एका साईडला लाल रांगोळीने डॉट्स देऊयात. आणि प्रेससुद्धा करून घेऊयात एक डॉट्स. तर किती सुंदर दिसते. काढायला एकदम सोपी आहे आणि पाहायलाही खूप सोपी आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा ही रांगोळी काढून पहा. तुम्हालासुद्धा आवडेल. अगदी मन भरून येईल या रांगोळीने. आणि जागाही कमी लागते आणि दिसायलाही खूपच गोड रांगोळी दिसते. तर मैत्रिणींनो, आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त रांगोळी सोपी कोणती वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रोज रोज नवीन रांगोळी काढण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर भेट द्या. खूप सारे व्हिडिओ आहेत अगदी छोट्या छोट्या रांगोळींचे. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूया. ते बघा, मी मोठा एक असा डॉट्स दिला आहे आणि वाटीच्या सहाय्याने त्याला प्रेस करून आपल्याला 3 राऊंड येतील याप्रमाणे आपल्याला असं चक्र काढायचं आहे. आणि त्यावरती आपण जशी कमळाची पाकळी काढतो त्या पाकळीप्रमाणे एक पाकळी काढून साईडच्या आपल्याला गोल पाकळ्या काढायच्या आहेत. आणि त्यामध्ये एक लाईन देऊयात. आणि खाली आपल्याला अशा लाईन देऊन घ्यायच्या आहेत 3. आणि याहूनही अगदी तुम्हाला कमी रांगोळी दारामध्ये काढण्यासाठी, कमी जागेत काढण्यासाठी, अगदी कमी कलर वापरून काढण्यासाठी रांगोळी आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत. एकदा तुम्ही नक्की भेट द्या आणि त्यातले व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. त्यातसुद्धा अगदी नवनवीन रांगोळी आहेत. काही रांगोळी न पाहिलेल्या, न काढलेल्यासुद्धा आहेत. नक्कीच तुम्हाला आवडतील. तुम्हालाही काढायला आवडत असतील तर जरूर बघा व्हिडिओ. तर इथे बघा, आपण लाल, पिवळा आणि हिरवा रंग या रांगोळीमध्ये वापरलेला आहे. अगदी युनिक रांगोळी आपण इथे तयार केलेली आहे.
ही सुद्धा रांगोळी आपली काढून तयार आहे इथे. तर आपण आता पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने एक असा डॉट्स देऊन घेतलेला आहे आणि आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. एकदम पाकळ्या आपल्याला अशा जॉईंट करायच्या नाहीत, थोडंसं अंतर ठेवायचं आहे मध्ये आणि दोन्ही साईडने आपल्याला अशा 3-3 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि मध्यंतरी आपल्याला अशा रेषा देऊन घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने आपल्याला अशा 3-3 लाईन देऊयात आणि त्यावरती आपण पांढऱ्या रांगोळीने असे मोठे डॉट्स देऊयात आणि साईडला सुद्धा आपण छोटे छोटे डॉट्स देऊयात. नंतर आपण लाल रांगोळीचे असे डॉट्स देऊयात, खालच्या साईडने 3 आणि वरच्या साईडने 3. आणि इथं आपण प्रेससुद्धा करून घेऊयात. यामुळे रांगोळी अजून उठून दिसते आणि पांढऱ्या रांगोळीसोबत लाल, पिवळा, हिरवा रंग अगदी गडद रंग असल्यामुळे ते एकदम उठून दिसतात आणि आपल्याला रांगोळीमध्ये हळदी कुंकू वापरल्याचा फील येतो लाल आणि पिवळ्या रांगोळीने. जर तुम्हाला कलर वापरायचे नसतील तर तुम्ही थोडासा हळदी आणि कुंकू त्या रांगोळीवरती भरू शकता. त्यामुळे रांगोळी अजून छान दिसते आणि फक्त पांढरी रांगोळी काढायची नसते, त्यासाठी कलर असू द्यात किंवा हळदी किंवा कुंकू आपल्याला हे त्यामध्ये भरून घ्यायचं आहे. अगदी पांढरी व्हाईट रांगोळी कधीही काढायची नाही. तर हे बघा इथे सुद्धा आपली ही छोटीशी आणि युनिक रांगोळी काढून तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी कुणालाही न येतील अशांना देखील ह्या रांगोळी काढता येतील. अगदी सोप्या रांगोळी आहेत. तर इथे आपण पुढची रांगोळी काढूयात. तर इथे बघा आपण असं गोपद्माचा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथे थोडीशी रांगोळी स्प्रेड झाल्यामुळे थोडंसं आपण इथे क्लीन करून घेणार आहोत आणि याच्यावरती आपल्याला 2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडने सुद्धा सेम आपल्याला याच पद्धतीने लाईन देऊन घ्यायच्या आहेत. अगदी युनिक रांगोळी आहे, नक्की तुम्हाला आवडेल आणि दिसायलाही सुंदर आहे आणि काढायला अगदी सोपी आहे. तर इथे बघा आपल्याला अशा कमळाच्या पाकळ्या किंवा कमळाचं फूल म्हणा, आपल्याला असं अर्धच फूल काढून घ्यायचं आहे. खालच्या साईडने अर्ध आणि वरच्या साईडने अर्ध, सेम त्याच पद्धतीने. तर इथे आपण लाल रांगोळीचे असे 3 डॉट्स देऊयात आणि वरच्या साईडला आपण पिवळ्या रांगोळीचे 3 डॉट्स देऊयात. कुठे का होईना रांगोळीमध्ये कोणत्याही पद्धतीने लाल आणि पिवळा रंग वापरला की रांगोळी अजून उठून दिसते. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने रांगोळी काढत चला, त्यामुळे पाहणाऱ्यांनासुद्धा छान वाटेल आणि काढणाऱ्यांनासुद्धा छान वाटेल. एक वेगळ्या पद्धतीने आपण रांगोळी काढतो आहे, त्याच पद्धतीने आपला माइंडसुद्धा एकदम फ्री होतो. रांगोळी काढतानासुद्धा आपल्या मनामध्ये कोणत्याच पद्धतीचा विचार येत नसतो. आपल्याला रांगोळी छान काढायची हा एकच विचार आपल्या मनामध्ये असतो. हा असतो का नाही, माझ्या तरी असतो. तुम्हाला कसं वाटतं रांगोळी काढताना हे कमेंट करून सांगायला विसरू नका मैत्रिणींनो. तर मला तरी रांगोळी काढताना एकदम रिलॅक्स आणि रांगोळी कोणत्याही पद्धतीने छानच आली पाहिजे. रोजसुद्धा दारात रांगोळी काढताना हाच विचार असतो आणि व्हिडिओच्या रांगोळी काढतानासुद्धा मला असंच वाटतं की रांगोळी छानच आल्या पाहिजे आणि रांगोळी काढलं का एकदम माइंड फ्रेश होतं. त्यासाठी मला रांगोळी काढायला खूप आवडतं. तर इथे आपण शेवटची रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी असं स्टार काढून घेते अगदी हलक्या हाताने आणि यामध्ये सुद्धा आपल्याला अशा 3 लाईन द्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशाच रांगोळी पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येतं, तिथेसुद्धा हाईप करा आणि रांगोळी कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहते आणि रोज रोज अशाच नवनवीन अगदी 6-7 रांगोळी पाहण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपले रोज पाहत राहा. रांगोळीची प्रॅक्टिस करा आणि नवनवीन रांगोळी तुमच्या दारात, देवघरात, तुळशीसमोर काढत राहा. तर ह्या होत्या आपल्या 7 रांगोळी. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.